हॅलो बडगुजर लीला. आजच्या बिग बॉस मराठी 6मध्ये जो त्यांनी ससा आणि कासवाची टास्क ठेवली होती, त्याच्यामध्ये लिटरली इतकं मतलब म्हणजे तन्वी मतलब इतना अग्रेसिव क्यों हो रही थी भाई. ये लोगों ने लड़कों से ज़्यादा लड़कियों ने कुछ ज़्यादा ही सीरियस ले लिया है ये टास्क एंड ऑल. तो मतलब यहाँ पे मैंने ऐसे पहली बार देखा है कि लड़कों से ज़्यादा लड़कियाँ इतनी अग्रेसिवली एक गेम खेल रही है. मतलब उन्हें कोई फ़र्क नहीं पड़ता सामने कौन है क्या है. तन्वी को देखा लिटरली वो इतना मतलब सब लोग वहाँ पे बैठे थे. वो फिर भी वो ट्राई कर रही थी कि मतलब वो इतनी इतनी ताकत है उसमें, उसको ऐसे लग रहा है कि वो उठा पाएगी, शायद लगा होगा इसीलिए. लेकिन माय गॉड, बहुत ही मतलब ये लोग कोई भी एक्सट्रीम लेवल पे चले जाते हैं. मतलब ऐसे टास्क तो मैंने हार्डली कभी किस में देखा होगा. जनरली ये लड़के लड़के ज़्यादा ऐसे एग्रेसिवली फाइट वाइट ये सब करते हैं. लेकिन यहाँ पे लड़कियाँ भी कुछ कम नहीं है. अरे रुचिता, किती किती जोर जोरात ओरडते बाई, तुझा आवाज बसेल तर थोडंसं रिलॅक्स तरी वाटेल घराला. जसं तन्वी मध्ये मध्ये खूप बोलत होती तसंच हिचं होतंय आता. आता थोडंसं इरिटेट वाटायला लागलंय. ती अननेसेसरी करते असं वाटतंय कुठेतरी. ती तन्वी तन्वी काय बोलते, हिला आयुर्वेदिक प्राजक्ता शुक्रेला बोलते आयुर्वेदिक. ॲक्च्युली बघा, आता कोणी आहे चांगलं तर ते शो ऑफ नाही करत. ती ॲक्च्युअलमध्ये तशी आहे. आणि ती किती पण रागात असेल ना तरी पण ती कधीच लिमिट क्रॉस करणार नाही हे क्लिअरली दिसते, कारण ती तशीच आहे. आणि तुम्ही तिचा मजाक उडवता, ते मजाकमध्ये घेतले तर गोष्ट वेगळी आहे. पण प्राजक्ता शुक्रेला ती लिटरली जशी बोलते ना की आम्ही एकदम गुड गर्ल आहे. आणि काय बोलते ती, आयुर्वेदिक आणि साखरेचा गोळा. इथे जे राखी सावंत आणि रुचिताचं झालं, ते कुठल्या तरी वेगळ्याच लेवलवर जात होतं लिटरली. ॲक्च्युली रोशनला राखी सावंतने ॲक्च्युअलमध्ये तिचं काहीच असं वाईट इंटेन्शन नव्हतं. आणि ती कुठल्याही प्रकारे ती असं वाईट ह्याच्याने बोललीच नाही पहिली गोष्ट तर. आणि रुचिताने अननेसेसरी रोशनला भडकवलं जसं काय. आणि मग त्यामुळे तो शेवटी टोळीमधली आहे, तर त्या विश्वासाने तो तिच्याशी भांडणाला गेला. पण जर त्याने बघितलं असतं ना तर तर त्यालाही लक्षात आलं असतं. इवन बाकीचे पण सगळे बोलले की तिचं तसं काही इंटेन्शन नव्हतं. आपण म्हणतो ना की आता कधी माझं पण होतं की म्हणजे आपण पण असं म्हणतो की अरे, आपण कोणाचं नाव आठवत नाही तर आपण काय बोलतो की अरे ती नाही का त्या पिक्चरमध्ये होती, असं असं बोलतोच ना. म्हणजे ते कामाच्या थ्रू कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून त्याचं नाव आठवायचा प्रयत्न करतो किंवा ओळख करून देण्याचा पटवून देतो. तसं राखी सावंतचं इंटेन्शन काही वाईट नव्हतंच. आणि अनुश्रीने पण अगदी बरोबर बोलली. मला ना सागर कारंडेचं खूप एक चांगलं वाटतं. तो ना जिथे बोलायला पाहिजे ना ते तिथे बरोबर प्रेझेंट असतो. असं नाही की 4 लोकं जोरजोरात ओरडतात आहे तर आपण पण ओरडूया किंवा 4 लोकं ओरडतात म्हणून आपण गप्प बसूया. की त्याला त्याचं एक एक स्टँड तो घेत राहतो नेहमी. अ, आयुष का नाही दिसत आहे मला आजच्या एपिसोडमध्ये. मला आयुष दिसलाच नाही. अ, का मी काही मिस केलं का? प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. आयुष आणि प्रभू पण मला कमीच दिसला. प्रभू बोलत होता म्हणा, पण तरीसुद्धा. आणि सचिन भाऊ नाही दिसत आहेत. काय चालू काय आहे यार? इथे रुचिता अननेसेसरी ट्रिगर होते. काहीच गरज नव्हती तिला ट्रिगर व्हायची. आणि मला प्लीज, मी रील्स बघत होते तेव्हा मला हे दिसलं की ही बाईक, इलेक्ट्रिक बाईक, ही आता ह्या आपल्याकडे इलेक्ट्रिक बायसिकल आहे. ही कुठे मिळते एक्झॅक्टली? मला प्लीज सांगा आणि कितीपर्यंत मिळत असेल जर तुम्हाला काही आयडिया असेल तर. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल बडगुजर लीला. थँक यू. अच्छा, आता इथे ॲक्च्युलीमध्ये राखी सावंतनेच तर सांगितलं होतं की तू हा शो केल्यानंतर अजून एक मोठा कुठला तरी दुसरा शो कर याच्यामध्ये. आणि नंतर परत हमाल नको करू. परत जर ह्या शो नंतर जर तू हमालीच करशील तर मग लानत आहे तुझ्यावर, हे सगळं बोलली होती.
उलट तिचं चांगलंच इंटेन्शन आहे. हां, आता कसं आहे डायमेन्शन्स चेंज होत राहतात घरातले. कारण ते लोकं 24 तास एकमेकांबरोबर राहतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार म्हणा. आणि दुसरी गोष्ट ही की इकडे कंटिन्युअसली ना राखीने पण राखी तर ॲक्चुअली बघा राखी असं पण बोलत राहते हे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आपल्याला तर सगळ्यांना सवयच आहे, माहीतच आहे. राखीने अननेसेसरी इथे ना नल्ला आणि नल्ली जे बोलली आहे ना, हे वर्ड्सच काढायला नाही पाहिजे. हे तर हे पण तिचं पण तर चुकतंय. तिने नाही बोलायला पाहिजे होतं हे. अगं, टवळे, राखी काय काय बोलतात हे लोकं बापरे! म्हटलं तरी राकेश बापटचा कुठेतरी थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे. अनुश्रीसाठी मला म्हणायचं आहे. आता राखी बनते आहे. मस्तानी बनून आता काय नवीन जलवेबी खेळते राखी सावंत काय माहिती. राखी सावंत रोज काहीतरी नवीन चालू असतं तिचं. आणि इनफॅक्ट तन्वीच्या बाबतीत जेव्हा विशाल बोलला ना, ती ना तन्वी ना रोज सकाळी उठून आहे ना दिवस ठरवते आज काय करायचं. एंटरटेनमेंट म्हणा, कशासाठी पण म्हणा. तर इथे लगेच आहे ना तन्वीला तन्वीसाठी लगेच सागर कारंडे बोलला, की जर ती हे ठरवते अगर वो ऐसे डिसाईड कर रही है रोज सुबह उठ के, तर उलट चांगली गोष्ट आहे ना. कारण चांगली गोष्ट काय, कारण ती ॲटलिस्ट एफर्ट्स घेते, ह्याच्यावरून तिचे एफर्ट्स दिसतात ना. हां, इकडे इकडे तन्वीने पण खूप सुंदर उत्तर दिलं प्राजक्ताला. जेव्हा प्राजक्ता बोलली, "तुझ्या ह्या अशा वागण्यानेच आहे ना, तुझे इथे कनेक्शन्स बनत नाही." लगेच तन्वीने तिला सडेतोड उत्तर दिलं, की "मी इकडे ना कनेक्शन बनवायला आली नाही आहे. मी इकडे इंडिपेंडेंट खेळायला आली आहे आणि मी इकडे बिग बॉसमध्ये गेम खेळायला आली आहे. मी इकडे कुठल्याही प्रकारचे खोटे कनेक्शन्स बनवायला, फेक कनेक्शन्स बनवायला नाही आले." इथेच तन्वीने जिंकून घेतलं सगळ्यांचं मन. येस!